जय बाळू मामा मंडळी, भक्ती, सेवा आणि चमत्कारांचा अनुभव घ्यायचा असेल तर पिंपळगावला एकदा नक्की या. नांदेड जिल्ह्यातील पवित्र पिंपळगाव, जिथे संत बाळू मामांच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला मिळत असते. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे दर अमावास्येला भंडारा होतो. होय, प्रत्येक अमावास्येला हजारो भक्त इथे जमतात आणि माऊलीच्या कृपेचा प्रसाद घेतात. संत बाळू मामा भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येणारे. त्यांच्या चरणी नमस्कार केला की मन शांत होतं आणि विश्वास वाढतो. या भंडाऱ्यात हजारो लोकांना मोफत जेवण दिलं जातं. येथे ना श्रीमंत ना गरीब भेद ना कुठलाही अहंकार, फक्त सेवा आणि प्रेम. टाळ मृदंगाचा नाद, भजन कीर्तनाचा गजर आणि जय बाळूमामांचा जयघोष. हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही, तो फक्त अनुभवायचा असतो. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना काही ना काही चमत्कारिक अनुभव मिळतो. कोणाचं दुःख दूर होतं तर कोणाच्या मनाला शांती मिळते. म्हणूनच तुम्हीही दरवर्षी अमावास्येला पिंपळगावला या आणि माऊलीचा अनुभव घ्या. मित्रांनो, इथे आलेल्या प्रत्येक भक्ताच्या ओठावर एकच गोष्ट ऐकायला मिळते. मी इथे नवस केला होता आणि मामांच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण केली. माझ्या घरात खूप अडचणी होत्या, पण बाळूमामाच्या कृपेने सगळं ठीक झालं. असे हजारो अनुभव इथे रोज घडतात. म्हणूनच भक्तांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. इथे लोक आपल्या मनातील इच्छा घेऊन येतात आणि नवस करतात. कोणी नारळ अर्पण करतो, कोणी गोड प्रसाद देतो, तर कोणी सेवा करून आपली भक्ती व्यक्त करतो. बाळूमामाच्या दरबारात कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. मित्रांनो, मी स्वतः इथे आलो आणि हा अनुभव घेतला. मनाला एक वेगळीच शांती मिळाली आणि खरंच सांगतो, इथली ऊर्जा काहीतरी खास आहे. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एकदा नक्की या. जसं जसं वेळ पुढे जातो तसं तसं भक्तांची गर्दी वाढत जाते. सगळीकडे फक्त एकच नाव घुमत असतं, जय बाळूमामा. अमावास्येला म्हणजे अंधाराचा दिवस, पण इथे येऊन तो अंधार सुद्धा प्रकाशात बदलतो. मामांच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण होते. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात आणि जिथे बाळूमामा आहेत तिथे भक्त कधीच एकटे नसतात. म्हणूनच मित्रांनो, एकदा तरी पिंपळगावला या आणि स्वतः अनुभव घ्या. सर्वप्रथम पुरुषाची पंगत बसवली जाते. पुरुष जेवण केल्यानंतर मगच स्त्रियांची पंगत बसवली जाते. प्रसादामध्ये भात, वरण, आंबील यांचा महाप्रसाद असतो. बाळूमामांचा महाप्रसाद घेतल्यानंतर संपूर्ण जण आनंदाने घरी जातात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सनातन मराठी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय बाळूमामा.